आणि यानंतर पाहूया टॉप 9 बातम्या मुंबई उपनगरातल्या। ठाण्याच्या प्रारूप मतदार यादीसाठी 3000हून अधिक हरकती आणि सूचना दुबार मतदार शोधण्यासाठी महापालिका आता प्रत्यक्ष पाहणी करेल। पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला हा निर्णय। नवी मुंबईमध्ये प्रारूप मतदार यादीवरती 4798 हरकती, यावरती लवकरच सुनावणी होणार आणि अंतिम मतदार यादी 22 डिसेंबरला प्रसिद्ध होईल। पालिका प्रशासनाची ही माहिती समोर। मुंबईमध्ये थंडीची लाट ओसरली तरी देखील किमान तापमानात घट, पुढील काही दिवस थंडीचा मुक्काम कायम राहणार। पडत्या रुपयाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे आज पतधोरण जाहीर होणार। महागाई नियंत्रणात असल्याने रेपो दरात 25% कपात होण्याचा अंदाज, मात्र घसरत्या रुपयामुळे मध्यवर्ती बँकेपुढे आव्हान देखील निर्माण। 1 एप्रिलपासून मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांना 4 महिन्यांपूर्वीच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकांची माहिती। केरळ आणि तामिळनाडू राज्यातील हापूस आंबा यंदा 1 महिना आधी एपीएमसीमध्ये दाखल। 150 ते 300 रुपये किलो दरानं हापूस आंब्याची विक्री। कोकणातील हापूस मात्र यंदा उशिरानंच मुंबईमध्ये होणार दाखल। डोंबिवलीमध्ये सशस्त्र गुंडांची दहशत, हातात कोयते तलवारी घेऊन दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांनी दोघांना अटक केली आणि कोयते तलवारीसह छऱ्याची बंदूकही केली जप्त। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 13 प्रमुख स्थानकांवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद। 5 ते 7 डिसेंबर दरम्यान गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचा निर्णय। सीएसएमटी ते दादर स्थानकांवरती 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट विक्री राहणार बंद। मुंबईमधल्या गुन्हेगारीमध्ये वाढ, गेल्या 10 महिन्यांमध्ये 107 हत्येच्या गुन्ह्यांची नोंद, यापैकी 105 गुन्ह्यांची उकल। जानेवारी ते ऑक्टोबर 2025 दरम्यान महिलांसंदर्भात 5888 गुन्हे दाखल, यामध्ये 12 महिलांच्या हत्येची देखील झाली नोंद।